वेलकम टू माय ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत टिटवाळ्याच्या मंदिरात चाललो आहे आम्ही. टिटवाळा स्टेशनहून तुम्ही रिक्षा पकडू शकता, तर चालत जायचं तर प्रिफर करू शकता तुम्ही. मी बोलतो रिक्षानेच जा, 15 रुपये घेतील शेअरिंगचे. तर आता मग तिथे जाऊन भेटतो तुम्हाला मी. आता ट्रेनचा प्रवास पण दाखवतो तुमचा. आपल्यासोबत आज आहे तो नेहमीच असतो तो, तर काय नाही. तर मग भेटूया तुम्ही. स्टेशनला पश्चिमला जायचं आहे तुम्हाला. पश्चिमहून आम्ही रिक्षातून उतरलेलो आहोत, बघू शकता. हे मेन गेट आहे. आतमध्ये जाऊन पाहूया आपण. इथे भरपूर स्टॉल पण आहे आता आतमध्ये. नारळ वगैरे, हार वगैरे घ्यायचे असते तर तुम्ही घेऊ पण शकता इथून. संकष्टी चतुर्थीला इथे भरपूर गर्दी असते, पण आता आम्ही दोघंच आहोत बघा. जास्त गर्दी पण नाही आहे. आपण आत जाऊया. आतमध्ये फोटो अलाउड नाही आहे. भक्त निवारात जाऊन बघूया आपण. इथे भक्तांना आराम करण्यासाठी जागा पण आहे, बघू शकता तुम्ही. आता बाहेर निघूया आपण, जरा पुढे बघूया. हे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर कल्याणजवळ टिटवाळा येथे आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. विशेषतः लग्न जुळवणे, वैवाहिक समस्या दूर करणे आणि सुख समृद्धी लोक इथे दर्शनाला येतात. पुराणानुसार कृषी काव्य यांच्या आश्रमात शकुंतला राहत होती. राजा दुष्य आणि शकुंतला याची भेट या परिसरात झाली होती असे मानले जाते. त्यामुळे या गणपतीला मनोकामना पूर्ण करणारा गणपती मानले जाते. इथे गणपतीच्या सुरेख मूर्त्या भेटून जातील, बघू शकता. फोटो पण बाप्पाचा भेटून जाईल तुम्हाला. आता पडूया आपण बाहेर. आम्ही आलो तळाच्या पैसे. आता तळ म्हणजे तलाव. याच तळ्यात गणपतीची मूर्ती भेटली. आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. आता तर इथे बोटिंग पण होत असते. आता आम्ही आलोय, बंद आहे. दुपार आहे, दुपार झालेली म्हणून बंद आहे इथे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि कमेंट जरूर करा. कमेंट करायला विसरता तुम्ही. कमेंट जरूर करा की कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा आहे, कोणत्या नाही. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके, मुझे चाहिए इतना. इसी के